मी महादेव साळुंखे, राहणार पारी. बदलापूरमध्ये जी घटना घडली, मुलीवर अत्याचार झाला, त्याचा जाहीर निषेध करतो. जे आरोपी असतील, तो कोणताही समाजाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, त्याला संरक्षण दिलं नाही पाहिजे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि सरकारनं त्याच्यावर पांघरून नाही घातलं पाहिजे. दुसरा विषय असा आहे की मी साधू संतांचा, फकीरांचा, सर्वांचा आदर करतो, पण साधू संतांना बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. शिवछत्रपतीने स्वतःच्या धर्माचा उद्धार केला, पण दुसऱ्याच्या धर्माचा कधी अनादर केला नाही. ही विचारधारा धरून आम्ही राहणारी माणसं आहोत. परवा एका महाराजाने मुस्लिम समाजाच्या नबीवर, मोहम्मद पैगंबरावर जे अपशब्द काढले, त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारनं अशा गोष्टीत लक्ष घालू नये, अशा लोकांना पाठीशी घालू नये. निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम लावून द्यायची आणि आरक्षणाचा मुद्दा आहे तो बाजूला ठेवायचा. हे षडयंत्र आता सरकारनं थांबवावं. आज मुस्लिम समाजातले काही पोटजाती आहेत, 12 पोटजातींना अजून आरक्षणात त्यांचं वर्गीकरण नाही. धनगर समाजाला 10 वर्षापूर्वी आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं, अजून त्यांच्या आरक्षणाचा विषय नाही. मराठा समाजाला तर अंतच बघितला, त्यांनाही आरक्षण द्यायची सरकारची भूमिका नाही. अशा गोष्टींना फाटा द्यायचा आणि कोणत्या तरी महाराजाला पुढं करायचं आणि राजकारण वेगळ्या वळणावर न्यायचं, हे आता सर्वसामान्यांच्या लक्षात आलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्रातला व खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील असणारा मुस्लिम समाज अतिशय संतापलेला आहे. तुम्हाला येणाऱ्या ह्या निवडणुकीत तुम्हाला हिसका दावल्याशिवाय आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय आता राहणार नाही. संतापलेला हा सर्व समाज आहे. निवडणुकीच्या काळात नुसतं पाठीशी घालायचं हे आता बंद करा. दुसरा विषय, ज्या व्यक्तीचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असं कोर्टात सिद्ध असताना त्याच्या समर्थनार्थ काही लोकांनी विट्यामध्ये मोर्चा काढला, त्या गोष्टीलाही माझा निषेध आहे. विट्यात अनेक प्रश्न आहेत. देवांग समाजाचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे प्रश्न आहेत, धनगर समाजाचे प्रश्न आहेत, वडर समाजाचे प्रश्न आहेत, मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत, मातंग समाजाचे प्रश्न आहेत, बौद्ध समाजाचे प्रश्न आहेत. याच्यावर कधी तुम्ही मोर्चे काढले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पोल्ट्रीधारकांचे प्रश्न आहेत, उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत, यंत्रमागाचे प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही कधी आवाज उठवला नाही. आणि अशा अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या, मनी लॉन्ड्रिंगमध्ये संबंध असणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालायचं, अशा समर्थनात तुम्ही मोर्चा काढताय, त्याचा माझा जाहीर निषेध आहे. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत सगळं लक्षात आता कळेल सर्वसामान्य जनता काय असते ते. पैशाच्या जीवावर तुम्ही सर्वसामान्यांना विकत घेण्याची जी भाषा करताय, खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील सर्वसामान्य लोक ही स्वाभिमानी आहेत. तुमच्या पैशाला भीक घालणार नाहीत. तुमचे पैसे घेऊन तुम्हाला आता इथनं पुढे मतं देणार नाहीत, हे लक्षात घ्या.
जय हिंद जय महाराष्ट्र.